मुंबई आज तक न्यूज। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेलचे अंबरनाथ शहर युवा अध्यक्ष अरबाज अस्लम कुरेशी यांनी स्वतःला 12वी पास करून घेण्यासाठी एक डमी विद्यार्थ्याला 12वीच्या परीक्षेला बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जाणून घेऊया काय आहे अंबरनाथ वसई कनेक्शन। अंबरनाथ शहरातील युवा विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अरबाज अस्लम कुरेशी यानं एसपींची भेट घेतली। त्यानं महाविद्यालयात 12वीच्या वर्गात प्रवेश घेतला आणि परीक्षा केंद्र पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथील ओम साई ज्युनियर कॉलेज होते। आणि अशी घटना समोर आली आहे की शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेलचे शहर अध्यक्ष अरबाज अस्लम कुरेशी यानं एका डमी विद्यार्थ्याला त्याच्या नावानं बसवलं, ज्याचं नाव आहे अहमद खान, जे पालघर जिल्ह्यातील वसई विरार परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केले। आणि असं सांगितलं जात आहे की या कृत्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे। आता या घटनेला जबाबदार असलेल्यांवर आणि विद्यार्थी सेलचे अंबरनाथ शहर युवा अध्यक्ष असलेल्या अरबाज अस्लम कुरेशी यांच्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे पाहावं लागेल। सर्वांच्या नजरा यावर आहेत। रिपोर्टर शाबीर शेख, अंबरनाथ, मुंबई आज तक। नमस्कार, आपण वसईकडील पूर्व या ठिकाणी ओम साई शाळेमध्ये आपण या ठिकाणी आहोत। सध्या 12वीची बोर्ड एक्झाम सुरू आहे। एस पी कॉलेजमधील विद्यार्थी अरबाज अस्लम कुरेशी नामक या विद्यार्थ्यांनी एस पी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे। याचं सेंटर जे लागलेलं आहे ते आपलं आपण समोर शाळा बघताय, ओम साई इंग्लिश हायस्कूल, या ठिकाणी सेंटर लागलेलं आहे। पण हा अरबाज अस्लम कुरेशी नामक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाही। त्यांनी त्या ठिकाणी डमी अहमद खान नामक या विद्यार्थ्याला या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी पाठवलेला आहे। या विषयामध्ये शैक्षणिक विभागामध्ये हा काळाबाजार, शैक्षणिक जो काळाबाजार सुरू आहे, तसेच यामध्ये एस पी कॉलेज तसेच ओम साई शाळेचा या ठिकाणी मॅनेजमेंटचा सुद्धा सहभाग आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये हा काळाबाजार वसई विरार शहरामध्ये घडत आहे। याला नेमकं जबाबदार कोण, आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक पंचायत समिती वसईचे गट शिक्षण अधिकारी यांना आम्ही तुर्तास लेटर देणार आहोत। सदर आरोपी जो आहे अहमद खान नामक, याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे आणि त्याच्यावरती FIR करून त्याच्यावरती लवकर कारवाई करावी असं आपण या पालघर जिल्हा आयुक्त यांना आम्ही विनंती करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.